22 एप्रिलच्या दुपारी 2:45च्या दरम्यान पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. अत्यंत क्रूर असा हा दहशतवादी हल्ला होता. यामध्ये 27 पर्यटकांवर गोळीबार झाला आणि त्यांना मृत्युमुखी केलं गेलं. त्यांची हत्या केली गेली. अंधाधुंद गोळीबार दहशतवाद्यांनी केला. साधारणपणे 6 ते 7 दहशतवादी होते. पहलगामच्या ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो परिसर आपण मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा पहलगामचा सगळा मॅप आहे. हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत ते टुरिस्ट स्पॉट्स आहेत, जिथे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोक फिरायला जातात. तर पहलगामच्या इकडनं हा सगळा पहलगामचा जो भाग आहे तिथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ही बैसरन व्हॅली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल, हा मी कर्सर इकडे घेऊन येते. ही बैसरन व्हॅली आहे आणि त्याला मिनी स्वित्झर्लंड असं सुद्धा म्हणतात. मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात म्हणूनच तिथे अनेक जण फिरायला जातात. आणि हा जो तुम्ही फोटो बघताय असा हा पठाराचा भाग आहे. बैसरन व्हॅली म्हणजे हा सगळा पठाराचा भाग आहे आणि आजूबाजूला खूप घनदाट असं जंगल आहे. पण बैसरन व्हॅलीचा पठाराचा भाग इतका मोठा आहे की तिथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक गेलेले होते. आणि तिथेच म्हणजे हे हेरूनच की तिथे खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण नाही आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणात सैनिक नाही आहेत, हे बघूनच दहशतवाद्यांनी या बैसरन व्हॅलीच्या ठिकाणी हल्ला केला. 6 ते 7 दहशतवादी हे पहलगाममध्ये 2 आठवड्यांपासून थांबून होते. त्यांनी या बैसरन व्हॅलीची रेकी केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी हा हल्ला केला, ज्यामध्ये आपण 27 पर्यटकांना गमावलं, 27 नागरिकांना गमावलं. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधल्या वेगवेगळ्या नागरिक होते, ते पर्यटक होते जे इथे आलेले होते आणि अशा भ्याड हल्ल्याला त्यांना सामोरं जावं लागलं.